होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडत असताना संयुक्त अरब अमिरातीच्या MT अल बाहिया आणि MT मोम्बासाया या 2 जहाजांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयानं आज नवी दिल्लीतल्या इराणच्या दूतावासातील उपप्रमुखांना बोलावून या हल्ल्याविरोधात तीव्र निषेध नोंदवलाय. या दोन्ही जहाजांवरील एकूण 46 कर्मचाऱ्यांपैकी 30 जण भारतीय होते. MT अल बाहियावरील 12 भारतीय नागरिकांपैकी एकाचा मृत्यू झालाय आणि 1 जण जखमी झालाय. MT मोम्बासावरील 18 भारतीय नागरिकांपैकी 9 जण जखमी झालेत. त्यातल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली. संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. तसंच बाधित भारतीय खलाशांना शक्य ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी तिथल्या प्रशासनाच्या ते संपर्कात आहेत, असं मंत्रालयानं सांगितलं. भारतानं वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांचा आणि खलाशांना लक्ष्य करणाऱ्या तसंच होर्मुझच्या सामुद्रधुनीसारख्या आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून होणारी मुक्त आणि सुरक्षित वाहतूक विस्कळीत करणाऱ्या हिंसक कृत्यांचा तीव्र निषेध केला आहे. या प्रदेशातील शांतता, सुरक्षा आणि स्थैर्याच्या हितासाठी हिंसाचार त्वरित थांबवून संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्याचं आवाहन भारतानं केलं आहे. इराण, अमेरिका यांच्या